शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या संयमाचा सोमवारी अखेर बांध फुटला। मागील 3 महिन्यांपासून हक्काचं विद्यावेतन न मिळाल्यानं संतप्त झालेल्या जवळपास 72 निवासी डॉक्टरांनी सोमवारी कामबंद आंदोलन पुकारलं। आणि परीक्षेच्या आणि अभ्यासाच्या काळात खिशावर दमडी नसल्यानं या डॉक्टरांवर उपासमारीची वेळ आली असून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे रुग्णसेवा वाऱ्यावर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला भीती दाखवून तिचा विवस्त्र व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी नांदगाव पेठ येथे उघडकीस आलंय। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। सुरगाणा तालुक्यातील भितंबरी ते गुजरात सीमेजवळील ठाणापाडा या जवळपास 18 किलोमीटर रस्त्याच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे। मात्र संबंधित विभागानं रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना अथवा नोटीस न देता काम हाती घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर उत्तर दिलंय। एकनाथ शिंदे म्हणाले की मोदींनी महाराष्ट्राला 10 लाख कोटी दिले, तुमच्या राज्यात काहीच मिळालं नाही, तुम्ही कधी मागायला गेला नाही इतका इगो होता, याच मोदींवर आता टीका तुम्ही करत आहात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी विरुद्ध हिंदूच्या वादावर भाष्य केलंय। देवेंद्र फडणवीस यांनी मराठी विरुद्ध हिंदूच्या वादावर बोलताना म्हटलंय की महायुतीच्या सरकारमध्ये महाराष्ट्र फक्त मराठी सक्ती आहे, त्रिभाषा सूत्रातही सक्तीची मराठी केली आहे, इतर भाषा शिकण्याची मुभा आहे, हे गजरे लोक आहेत हे विसरले आहेत। महायुतीच्या अधिकृत पॅम्पलेटमध्ये खोडसाळपणा करून बनावट पॅम्पलेट सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप करत एका नेत्यावर करण्यात आला आहे। या प्रकरणामुळे मतदारांसह कार्यकर्ते आणि उमेदवारांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे। या गंभीर प्रकरणानंतर शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख तसेच परिवार सभापती मनोज चौधरी यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे। राज ठाकरे यांनी भाजप विरोधात लाव रे तो व्हिडिओ म्हणत रान पेटवलं होतं। आता तेच अस्त्र वापरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधू राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रतिहल्ला चढवलाय। राज ठाकरेंनीच एकेकाळी उद्धव ठाकरेंवर केलेले आरोप आता विसरलात का, असा सवाल करत फडणवीसांनी मुंबईतल्या शिवाजी पार्क येथील प्रचार सभेमध्ये जुन्या भाषणाची व्हिडिओ दाखवून खळबळ उडवून दिली। संध्याकाळी 5 वाजता सर्व प्रचार थांबेल, मग सरकारकडून घराघरात पैसे वाटायला सुरुवात होईल, असा मोठा गंभीर आणि धक्कादायक आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे येथील प्रचार सभेत केला। राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा पार पडली। यावेळी राज ठाकरे यांनी पैसे वाटपाचा गंभीर आरोप केला आहे। कलर्स मराठी वाहिनीवर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेत मिठू हे पात्र साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता परब हिनं मालिका सोडली आहे। अलीकडेच तिनं मालिकेच्या सेटवर तिच्या शेवटच्या दिवसाचं शूटिंग पूर्ण केलं। मिठू या पात्राला निरोप देताना तिनं एक भावनिक पोस्टही शेअर केली आहे। एका नोटसह तिनं या पोस्टमध्ये मालिकेच्या शूटिंग दरम्यान कॅमेऱ्यात कैद केलेले काही क्षणचित्रे शेअर केली आहेत। बिग बॉस मराठी 6 मध्ये अनेक कलाकारांची एंट्री झाली आहे। अनुश्री आणि रुचिता यांनी एकत्र बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली आहे। अनुश्री ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून तिचा चाहता वर्गही मोठा आहे, पण ही रुचिता जामदार कोण आहे जिनं बिग बॉसच्या घरात येताच राडा घालायला सुरुवात केली आहे। रुचिता जामदार ही सुमारे 36.8 हजार फॉलोअर्स असलेली एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे। रुचिता रोडीज डबल क्रॉसची स्पर्धक, डान्स महाराष्ट्र डान्सची विजेती आणि स्टार प्रवाहाच्या मी होणार सुपरस्टारची पहिली उपविजेता देखील होती।